नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. बाप्पाचं आगमन आपण अगदी आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा करत आहोतच. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद बनत असतील, पूजा आरत्या होत असतील. आम्हीही आपल्या एपिसोड्समधनं तुम्हाला गणपतीनिमित्त वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करून दाखवत आहोतच. ह्याच्यात राणीची मात्र मजा असते नाही का. तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतं, वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन घडतं. पण मी आपल्या किचनमधनंच आपला सण साजरा करत असतो. पण यावेळेला मात्र मी नक्की ठरवलंय की आपल्या किचनमधनं बाहेर पडायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं. चला बाप्पाचं दर्शन घेऊया. आपल्याकडे अनेक देवळं आहेत. ती छोटी जरी असली तरी प्रत्येक देवळाची एक आख्यायिका असते. तेथील गावातले लोक त्या देवाची अगदी मनोभावे पूजा अर्चा करत असतात आणि अगदी त्या देवावरती खूप श्रद्धा असते. आज मी अशाच एका स्वयंभू गणेशाच्या मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला उत्सुकता असेल की कुठलं मंदिर असेल ते. चला पाहूया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय. आपण दर्शन घेत आहोत श्री क्षेत्र वडगाव इथल्या श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ या गणपती देवस्थानाचं. श्री क्षेत्र लेण्याद्री या अष्टविनायकाची सोंड इथे स्वयंभूपणे प्रकट झालेली आहे. गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. या गणपतीच्या दर्शनाशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणतात. हे जागृत देवस्थान मानलं गेलेलं असून इथे दर्शनासाठी सतत भाविकांची रीघ लागलेली असते. मंडळी, आता आपल्याला जायचं आपल्या किचनमध्ये. आज या सणानिमित्त मी तुम्हाला किचनमधनं काय करून दाखवणार आहे ते आपण पाहूया. आज बाप्पाचं दर्शन एवढं सुरेख झालंय तुम्हाला सांगतो. अशा निसर्गरम्य वातावरणात आपण आलो ना की आपल्याला एक काम करण्याची एक स्फूर्तीच येते. आज तुमच्यासाठी मी एक नाही, दोन नाही, 3 रेसिपीज घेऊन आलेलो आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी आहे कोकोनट राईस पुडिंग. आणि यासाठी आपण काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. कोकोनट राईस पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी वाफवलेला भात, 1 वाटी नारळाचं दूध, 1 वाटी दूध, 2 सीताफळांचा रस आणि 3 ते 4 चमचे साखर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये 1 वाटी दूध आणि 3 ते 4 चमचे साखर एकत्र उकळून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेला भात घालून शिजवून मिश्रण गार होऊ द्यावं. या मिश्रणामध्ये 1 वाटी नारळाचं दूध आणि 2 सीताफळांचा पल्प घालून मिश्रण एकजीव करून आटवून घ्यावं. तयार पुडिंग 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावं. आपली दुसरी रेसिपी आहे बैंगन पंचपोरण. बैंगन पंचपोरणसाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. बैंगन पंचपोरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: छोटी वांगी, 2 चमचे जिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथीदाणा, 1 चमचा कलौंजी, 1 चमचा मोहरी, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, धणेपूड, हळद, आलं, कोथिंबीर, मीठ आणि तेल. कृती: प्रथम जिरं, बडीशेप, मेथी, कलौंजी आणि मोहरी एकत्र भाजून वाटून पंचपुरण मसाला तयार करावा. एका ताटामध्ये तयार पंचपुरण मसाला, तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि धणे पावडर एकजीव करून हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वांगी परतून वाफेवर शिजवून घ्यावीत. आलं, मीठ आणि कोथिंबीर घालून परतून भाजी सर्व्ह करावी. आपली तिसरी रेसिपी आहे तवा मिसी रोटी. या मिसी रोटीसाठी आपण काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. तवा मिसी रोटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे साजूक तूप, वेलची पूड, बारीक चिरलेला कांदा, ओवा, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये समप्रमाणात बेसन आणि गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये वेलची पूड, 1 चमचा साजूक तूप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाच्या रोट्या लाटून त्या पॅन मध्ये तुपावर खमंग भाजून घ्याव्यात. जसं आज मी मोरया गणपतीचं दर्शन तुम्हाला घडवलं आणि मी घेतलं, तसंच उद्या आणि गणपतीतल्या सगळ्या दिवसांमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले स्वयंभू गणपतीचं दर्शन तुम्हाला घडवून देणार आहोत. इनफॅक्ट मीच तुमचे आभार मानले पाहिजेत, कारण तुमच्यामुळे माझंही दर्शन घेणं होतं. असो, आता मला जरा मी बनवलेल्या पदार्थांवरती ताव मारायचा आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत, म्हणजे आमची खवय्ये टीम तुम्हाला उद्या भेटणारच आहे. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्थ राहा.